पंढरपूर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो विठ्ठल, कमरेवर हात ठेवून विटेवर उभा. पण हे असं उभं राहण्यामागे काय आहे? म्हणजे ती कथा काय आहे? आणि हा देव मुळात पंढरपुरात आला कसा? आज आपण एका YouTube व्हिडिओच्या आधारे जरा हे समजून घेऊया. अगदी. विठ्ठल आणि पंढरपूर याभोवती इतक्या कथा, इतका इतिहास, इतकी श्रद्धा आहे ना, हो, की उलगडत जावं तितकं कमी. आपण आज काही महत्वाच्या गोष्टींवर बोलू. जसं की ती पुंडलिकाची गोष्ट आहे. हो, ती तर सगळ्यात जास्त ऐकलेली. बरोबर. आणि विठ्ठलाच्या अस्तित्वाचे अजून काही पैलू. तर सुरुवात पुंडलिकापासून करूया. हां म्हणतात की श्रीकृष्ण म्हणजे द्वापर युगात हां मुचकुंद राजाला दिलेल्या वचनामुळे पुंडलिकाला भेटायला दिंडी रवणात आले, म्हणजे आत्ताचं पंढरपूर. बरोबर. आणि कथा अशी आहे की पुंडलिक तेव्हा आईवडिलांच्या सेवेत होता. इतका रमून गेला होता, की देवाला थांबायला सांगितलं. अगदी, म्हणजे देवाला म्हणाला की तुम्ही थांबा जरा, आणि उभं राहायला एक वीट पुढे केली. कमाल आहे. हो, आणि तेव्हापासून देव त्या विटेवर कमरेवर हात ठेवून उभे आहेत अशी श्रद्धा आहे. म्हणूनच आधी पुंडलिकाचं दर्शन घेतात, मग विठ्ठलाचं. खरंय. ही गोष्ट नेहमीच म्हणजे विचार करायला लावते. पण अजून एक कथा सांगतात, रुक्मिणीच्या रुसण्याची. हो, ती पण आहे. असं म्हणतात की श्रीकृष्णाने राधेला जवळ घेतल्याने रुक्मिणी रागावली, अच्छा. आणि रागावून ती इकडे दिंडी रवनात निघून आली. मग तिची समजूत काढायला श्रीकृष्ण गोपाळ वेशात आले. त्यामुळे जवळचं जे गोपाळपूर गाव आहे, तिथलं लखुबाई मंदिर यांचा संबंध त्या कथेशी जोडला जातो. म्हणजे अनेक बदल आहे त्या सगळ्याला. बरोबर. आणि विठ्ठलाला कानडा असंही म्हणतात ना. ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगात पण उल्लेख आहे. हो, कांडा. त्याचे दोन अर्थ घेतले जातात. एक म्हणजे अगम्य, ज्याला समजून घेणं कठीण आहे असा. अच्छा. आणि दुसरा अर्थ म्हणजे कर्नाटकशी संबंधित, कारण पंढरपूर आहेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर. हो, आहे खरा. आणि अनेक सेवेकरी, मानकरी कर्नाटकातले आहेत. त्यामुळे विठ्ठल हे एका अर्थी सांस्कृतिक ऐक्याचं प्रतीक पण आहे. म्हणजे फक्त नाव नाही, तर त्याचा असा सांस्कृतिक धागाही आहे. अगदी. काही जण विष्णूचा अवतार मानतात, काही गोपवेशातला कृष्ण, पांडुरंग म्हणतात, म्हणजे धुळीने मखलेला. पांडुरंग. आणि मंदिराचं काय? त्याचा इतिहास किती जुना आहे? मंदिराचे उल्लेख तर खूप जुने आहेत. म्हणजे इसवी सन 516चा एक ताम्रपट मिळालाय, ज्यात पंढरपूरचा उल्लेख आहे. बापरे, 516 म्हणजे 1500 वर्षांपूर्वी. हो, आणि आत्ताच्या मंदिराच्या बाहेर एक 12व्या शतकातला शिलालेख आहे. 84चा शिलालेख म्हणतात त्याला. तो दगड ज्याला लोक पाठ घासतात. तोच. अशी श्रद्धा आहे की त्याला पाठ घासली की 84 लक्ष योनींच्या फेऱ्यातून सुटका होते. तो दगड अगदी गुळगुळीत झालाय आता. खरंच की श्रद्धेचं बळ आहे ते. इतिहासात अजून काही महत्वाचं घडलंय का मंदिरासंदर्भात? हो ना, जसं 16व्या शतकात विजयनगरचे राजे कृष्णदेवराय मूर्ती घेऊन गेले होते असं म्हणतात. अच्छा. पण मग संत भानुदासांनी ती परत आणली. त्यांची समाधी पण आहे मंदिरात. आणि अगदी अलीकडचं म्हणजे 1946 साली साने गुरुजींनी उपोषण केलं होतं. हो, हरिजनांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून. बरोबर. म्हणजे विठ्ठल हा फक्त परंपरेचा नाही, तर सामाजिक बदलांचा पण साक्षीदार आहे. नक्कीच. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे ती विठ्ठलाची मूर्ती. कशी आहे ती मूर्ती? काय वैशिष्ट्ये आहेत? मूर्ती स्वयंभू मानतात. म्हणजे ती कोणी घडवलेली नाही, ती स्वतः प्रकट झाली आहे. अच्छा. वालुकामय शिलेची आहे, म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या दगडाची. विटेवर उभी आहे, हात कमरेवर. हो. मस्तकावर शिवलिंगासारखी टोपी आहे, कानात मकरकुंडल, गळ्यात कौस्तुभमणी, आणि छातीवर ते श्रीवत्सलांच्या नावाचं चिन्ह आहे. आणि हातात काय आहे? उजव्या हातात कमळाचा देठ आणि डाव्या हातात शंख. पण काही लोक म्हणतात की ही मूर्ती बुद्धाची आहे किंवा तिरुपतीच्या बालाजीसारखी. ह्यात काही तथ्य आहे का? तशा काही थिअरीज मांडल्या गेल्यात, पण त्याला असं ठोस पुरावा नाहीये खरं तर. बहुसंख्य भक्तांची धारणा तर विठ्ठल हा स्वयंभू श्रीकृष्ण अवतारच आहे अशीच आहे. आणि महत्वाचं म्हणजे विठ्ठल फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये. हो, बरोबर. कर्नाटक, आंध्र प्रदेश. हो, तिथूनही खूप भक्त येतात. खूप मोठं क्षेत्र आहे हे. खरंय. म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल हा नुसता देव नाही, तर तो इतिहास, अनेक कथा आणि लाखो लोकांची श्रद्धा यांचं एक विलक्षण मिश्रण आहे. अगदी. पुंडलिकाची कथा असो, कानडा विठ्ठलाचा संदर्भ असो, वारीची परंपरा असो. हो, वारी, आषाढी, कार्तिकी. बरोबर. या सगळ्यामुळे पंढरपूरला एक वेगळंच महत्त्व आहे.
आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात की युगे 28 झाली, हा देव विटेवर उभा आहे. हो. ही श्रद्धा, या कथा इतक्या पिढ्या टिकून कशा राहिल्या असतील आणि आजही त्या लोकांना जगण्यासाठी बळ कसं देत असतील.